तुमचा प्रश्न खासदारांसंदर्भात नक्कीच उद्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक मातोश्रीवर आणि अशी बैठक घेणं खासदारांची, आमदारांची, नगरसेवकांची ही कोणत्याही पक्षामध्ये सतत सुरू असणारी एक प्रक्रिया आहे. मातोश्रीवरती अशा बैठका सातत्यानं होत असतात. आता लवकरच लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल पुढल्या महिन्यात. त्याच्या आधी पावसाळा सुरू होईल. अनेकांना मग त्या पावसात मुंबईला पोचता येत नाही. त्याच्यामुळे आता उद्या खासदारांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न, त्यांच्या जिल्ह्यातले प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. पाऊस नाही अनेक ठिकाणी, निधीचा विषय आहे अनेक ठिकाणी. तर उद्या सगळ्या खासदारांना म्हणजे 9 खासदारांना बोलवून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करणार. आणि बाकी तुम्ही ज्या म्हणताय हा फुटणार, तो फुटणार, तो फुटणार, या अफवा आणि या बातम्या सतत उडवल्याच जात असतात. कुठलं टायगर काय, कुठलं ऑपरेशन म्हणजे काय असतं, म्हणजे काय असतं ते पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात असं आहे की मुळात जे म्हणतात आम्ही ऑपरेशन टायगर करणार, त्यांचं ऑपरेशन अमित शहाने 100 वेळा केलं. ते काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे काय तो मेंढ्यांचा? अमित शहाचा पक्ष आहे ती काय शिवसेना आहे का? आणि विकृती आहे ही एक प्रकारची. पक्ष फोडणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं ही एक प्रकारची विकृती आहे. आणि जेव्हापासून या महाराष्ट्रात मोदी शहांचं राज्य आलंय या देशात, तेव्हापासून राजकारणातल्या या विकृतीनं कळस गाठलेला आहे. महाराष्ट्रासारखं राज्य सुद्धा त्यांनी या संदर्भात पूर्णपणे नासवलं. याचा अर्थ या गोष्टीला अंत नाही का? नक्कीच या गोष्टीला अंत आहे. योग्य वेळी महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा या सगळ्या विकृती विरुद्ध जनता बंड करून रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तृणमूल काँग्रेसचे काही खासदार जे आहेत ते लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. देशभरामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये असं सगळं केलं जातंय का? मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवार हे या देशातले प्रधानमंत्री ते प्रधानमंत्र्यासारखे वागत नाहीत. या देशाचे गृहमंत्री ते देशाची अंतर्गत सुरक्षा आणि इतर गोष्टी वाऱ्यावर सोडून बाकी इतर कामात बिझी असतात. या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे हजारो लाखो खटले तुंबलेले असताना लंडनमध्ये कायदा मंत्र्याबरोबर पिकनिकला जाऊन बॅडमिंटन खेळतात. या देशातला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट म्हणून काम करतो. अशा परिस्थितीमध्ये हा देश कसा चालणार हा कोणाला प्रश्नच पडलेला नाही. लोकांच्या मनातली खदगद ही स्पष्ट दिसते. त्यांच्या पक्षात स्वतःच्या खदखद, पण या खदखदीला सुद्धा नक्कीच वाट मोकळी करून दिली जाईल. 2 दिवसांपूर्वी मोदींनी जो नेहरूचा रेकॉर्ड मोडला, कशा रेकॉर्ड मोडला ते फडणवीस असं म्हणतायत की शरद पवार असं म्हटले की मोदींची आणि नेहरूंची तुलनाच होऊ शकत नाहीच होऊ शकत. पण फडणवीस असं म्हणतात की त्यांचं बरोबर आहे कारण मोदी आहे. हो, मोदीच एक दुसरे मोदी निर्माणच होऊ शकत नाही. इतका क्रूर, अघोरी आणि विकृत नेता दुसरा निर्माण होऊ शकत नाही. प्रधानमंत्री नेहरू हे साधारण 16 वर्ष पंतप्रधान होते, हे लक्षात घ्या. हे 12 वर्षाचा हिशोब मोदीने कुठला काढला? 1947-48 सालापासून ते प्रधानमंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते.
याचा अर्थ नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस बाबासाहेब आंबेडकरांना देशाचे पहिले कायदा मंत्री मानायला तयार नाही. जर ते नेहरूंना 1948 नंतर प्रधानमंत्री मानायला तयार नसतील तर याचा अर्थ ते सरदार पटेलांना देशाचे पहिले गृहमंत्री मानायला तयार नाही. आणि हे सगळं मोदीच करू शकतात. त्याच्यामुळे मोदी हे मोदीच आहे. साहेब, 2 दिवसापूर्वीची गुगली फेकली ना गुगली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे 2 दिवस राज्याचं आणि देशाचं राजकारण नाही या सगळ्या तुमच्या विधानाभोवती फिरते. राष्ट्रवादीकडून कुणी बोलत नसलं तरी असे दबक्या आवाजात चर्चा आहेच. आम्ही निलेश लंकेंना पण विचारलं करताना तुम्हाला काय वाटतं की आता फडणवीस त्यावर म्हणतात की डुबत्या जहाजात जाणार कोण, म्हणजे काँग्रेस डुबत्या जहाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग भाजपा काय? भाजपा काय? बघा, मी काय गुगली वेगळी या धंदे करत नाही. माझ्याकडे जी माहिती आहे, मला जे वाटतं ते मी बोलतो. मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, जर मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या विकृती विरुद्ध ठामपणे लढायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. हे जनता पक्षाच्या काळात झालं. काँग्रेसच्या विरुद्ध आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्या खाली जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष आणि नेते आहेत वेळोवेळी काही कारणाने, त्या सगळ्यांना आधी एकत्र आलं पाहिजे आणि ती प्रक्रिया सुरू होईल. आणि त्यासाठी असं म्हणालो मी की माननीय शरद पवार साहेब हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जर ह्या कामी पुढाकार घेतला तर नक्कीच जे आपण पाहू इच्छितो देशामधलं बदल आणि परिवर्तन ते शक्य आहे. बाकी आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष आहोत. आम्ही राज्यांचे प्रश्न आम्ही मांडणारच. आम्ही तुमच्या बरोबर राहणारच. पण आधी काँग्रेस ही इतकी मजबूत व्हायला पाहिजे की मोदीला हे आव्हान निर्माण झालं पाहिजे. आजही मोदी काँग्रेसला घाबरतात. काँग्रेस कधीही बुडतं जहाज नव्हतं. काँग्रेस कधी बुडतं जहाज नव्हतं. काँग्रेसने कायम या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर हा देश घडवण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली आहे. त्याचा 1% काम भारतीय जनता पक्षानं केलं असेल तर आम्हाला दाखवा तुम्ही. मुळात ते स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते. हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हते. महाराष्ट्रातल्या सीमा प्रश्नाच्या लढ्यात नव्हते. हे मराठी माणसाच्या लढ्यात नव्हते. हे हिंदुत्वाच्या लढ्यात तर कधीच नव्हते. 1992 साली ते मुंबई महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा रक्त सांडत होतो, तुरुंगात जात होतो अयोध्येनंतर, तेव्हा हे सगळे घरातच बसून होते. तिकडे बाहेर पडले. हे डरपोक लोक आहेत. आणि त्याच्यामुळे अयोध्येमध्ये जे राम मंदिर करसेवकांच्या रक्तातून निर्माण झालं, त्या राम मंदिरातल्या दानपेट्या चोरल्या जात आहेत यांच्या काळामध्ये. 5 कोटी 10 कोटी किती आकडे आहेत. दानपेट्या राम मंदिरातल्या चोरल्या जात आहेत. त्याच्यावरती नरेंद्र मोदी यांनी एक अक्षर काढलंय का फडणवीसांनी एक अक्षर काढलंय का तोंडातून? प्रभू श्रीराम अयोध्या सोडून जाईल हे डुबतं जहाज बघून यांचं वनवासात अशी परिस्थिती आहे. सर, आपण म्हटलं की काँग्रेस मजबूत आहे, एकूणच भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांनी मजबूत आहे. तुमच्या स्वतःच्या पक्षामध्येही काही खासदार नाराज असल्याची चर्चा आहे, खास करून मग तर तुम्ही त्यांना भाजपात कोणी नाराज नाहीत का? आज ईडी आणि सीबीआयच्या दहशतीमुळे लोक गप्प आहेत. भाजपमध्ये सगळ्यात जास्त नाराजी आहे. भाजपमध्ये सगळ्यात जास्त खर्च आणि भाजप हेच बुडाला लागलेलं जहाज आहे. कधी बुडेल? आज फक्त त्या AK-47 आहेत त्यांच्याकडे 2, ईडी सीबीआय इन्कम टॅक्स, त्या काउन्सिलावर लावून त्यांचं राज्य स्वतःच्या पक्षात सुरू आहे. सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर करून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर राबवलं जाते. काही खासदार दबक्या आवाजात म्हणतात की आमच्यावर प्रचंड दबाव आहे. एका खासदारामुळे त्यांचा जो 2/3 खासदारांचा जो आकडा आहे एकूणच शिवसेनेत तो अडकला अशी सूत्रांची. एक सांगतो, शिवसेनेमध्ये 9 खासदार आहेत. कोणता आकडा घेऊन बसलेत मला माहित नाही. 7 आकडा त्यांच्या मनात असेल किंवा त्यांना एवढी दहशत निर्माण करायची त्यांनी करावी ना. बघतो ना किती फुटतात. त्या कोणी फुटत नाहीये.
निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्या दिवसापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष फोडण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा आहे आणि त्यांच्या जीवनाचं तेच अंतिम ध्येय. बाकी महाराष्ट्रासाठी काही करावं, देशासाठी काही करावं, ह्या त्यांच्या भूमिका नाहीये. फक्त पक्ष फोडणं हा त्यांचा एक कलमी कारण. आणि पक्ष फुटत नसतील तर हे दहशत निर्माण करायची. 50-50 कोटी रुपये द्यायचे, 100-100 कोटी रुपये द्यायचे. कुठून आणतात पैसे? याचा हिशोब घ्या ना जरा. देवेंद्र फडणवीसजी जरा हिशोब तरी मागा. हे पैसे येतात कुठून तुमच्याकडे? तो 15 लाख कोटीचा राजेश मेहता हा कोणाचा आहे? हा भाजपचाच माणूस आहे ना. 15 लाख कोटी रुपयाचा घोटाळा एक माणूस तुमच्या पक्षातला करतोय आणि त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही. नरेंद्र मोदी त्याच्यावर फोटोमध्ये मिरवताना दिसत आहेत. त्याच्या राजेश ज्वेलरमध्ये हे प्रसिद्ध झाले सगळे फोटो. फडणवीस त्याच्यावर जरा बोला तुम्ही. आमचं काय करायचं आम्ही बघू. आमचे आमदार राहतात जातात, काय खासदार राहतात जातात, तुम्ही तुमचं बघा जरा. नागपूरचा वसतिगृहाचा एक विषय आहे. नागपूरचं जे सामाजिक राजकीय जे वसतिगृह आहे सामाजिक न्याय विभागाचं, त्याच्यात ना जातीचे कॉलम बनवले आणि त्याच्यात लिहिताना असं कधीच झालं नव्हतं. मांग, महार आणि इतर प्रवर्ग असे ते 3 कॉलम. हे सर्व भारतीय जनता पक्षाच्याच काळात होतं. हा जातीयवाद आणि हा धर्मवाद आणि या माध्यमातून समाजातली फाळणी, समाजाचे तुकडे, त्यानंतर राज्याचे आणि देशाचे तुकडे, हे भारतीय जनता पक्षाचा अंतिम ध्येय. त्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत, त्यांना राज्यांचे तुकडे करायचे आहेत आणि त्यांना जाती जातीमध्ये दंगली घडवायच्या आहेत. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर अंबादास दानवे यांनी थेट कबुली दिली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक जण त्यांच्या संपर्कात आहे, आम्हाला माहिती आहे आणि हे उघड उघड बोलत देखील आहेत खासदार. बघा, संपर्कात असणं, आता पार्लमेंटला आम्ही एकत्रच बसतो, आमच्या आसपासच ते लोक असतात. विधानसभेत आम्ही एकत्र बसतो, एकमेकांशी बोलणं होत असतं, वाटेत लॉबीत भेटतात. आता याला संपर्क असणे असं मी म्हणत नाही, तो औपचारिकपणा एक असतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सातत्याने शिंदे दिल्लीला जात आहेत, त्यांच्याशी चर्चा लक्षात घ्या की शिंदे ऑपरेशन टायगर नावाची काही गोष्ट आहे का? असं काही ऑपरेशनच्या टेबलावरती ऑलरेडी आलेलं आहे, त्यांना माहित नाही. तुम्ही शिंदेचा चेहरा बघा किती तणावाखाली असतो. त्यांना कधी हसताना पाहिलं का? काय कारण असं? ऑपरेशनला घेतलंय ना त्यांचं सुद्धा बॉडी. त्यांची बॉडी देवेंद्रजीने ऑपरेशनला घेतलेली आहे. त्यांचंच ऑपरेशन होईल एक दिवस. दुसऱ्यांचे ऑपरेशन कसले करत बसलाय? 2019 पर्यंत होईल. हो सर, 2029 पर्यंत ऑपरेशन होईल त्यांचं. खरं ऑपरेशन सुरू झालंय माझ्या माहितीवर. साहेब, तुम्ही म्हटले का काँग्रेस मजबूत झाला म्हणजे राहुल गांधी का काँग्रेसला मजबूत नाही केलं? राहुल गांधींनीच काँग्रेस मजबूत केली ना. नरेंद्र मोदी जर कोणाला घाबरत असेल या देशात तर राहुल गांधींना घाबरत. लक्षात, प्रामाणिक माणसाला आणि लढणाऱ्या माणसाला भ्रष्ट प्रधानमंत्री आणि भ्रष्ट नेत्याने घाबरायलाच पाहिजे. तृणमूल काँग्रेस आणि शरद पवारांना काँग्रेसने विलिनीकरणाचा प्रस्ताव दिलेला आहे. कितपत तथ्य त्यामध्ये? बघा, याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही कोणी कोणाला प्रस्ताव दिलाय. पण काँग्रेस अधिक मजबूत होण्यासाठी सर्व जुन्या काँग्रेसवाल्यांनी एकत्र यावं ही माझी भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती काही ठिकाणी विचारमंथन सुरू आहे. मुंबईचे महापौर आहेत ऋतू तावडे, त्यांच्या कार्यालयामध्ये विधान परिषदेचे जे सगळ्या निवडणुका झाल्या, विधान परिषदेचं खरं तर अनेकांनी विरोधी पक्षांनी टीका केली, पैसे वगैरे घेतले. आता त्यांच्याच पक्षाचे ते बोलतात. सांगली आणि साताऱ्याची जी सगळी विधान परिषद आहे ना, शंभूराजे देसाईंचं खूप हास्यास्पद स्टेटमेंट आहे. आमची अवस्था कुणाच्या गाडीत बसू आणि कुणाच्या मागे फिरू अशी झाली, असं विधान केले शंभूराजे देसाईंनी. म्हणजे त्यांना विचारलं गेलं नाही असं त्यांचं मत आहे. सभा त्यांचा अंतर्गत प्रश्न झाला, संपलं. चला, देवेंद्र फडणवीस आदित्य शिवसेनेचं भविष्य अशा पद्धतीचं तर काय अर्थ घ्यायचा? आज आदित्यजींचा वाढदिवस पण आहे, त्यांना काय शुभेच्छा? आज सन्माननीय आमचे पक्षाचे तरुण नेते, त्याच्यात मी उल्लेख केला प्रिय आदित्य, कारण आम्ही लहानपणापासून त्याच्या जन्मापासून आदित्यला पाहतो, संवाद साधतो. असं आहे की राजकारणामध्ये नवीन पिढीनं सतत यावं. जेव्हा इंदुहृदय सम्राटांनी आम्हाला राजकारणामध्ये आणलं तेव्हा आम्ही खूप तरुण होतो. आम्हाला असं काही स्वप्न पडलं नव्हतं आम्ही आमदार होऊ, खासदार होऊ, नेते होऊ. पण
शिवसेना या 4 अक्षरामुळे बाळासाहेब ठाकरेंमुळे आम्ही पर्यंत आलो, राष्ट्रीय स्तरावर काम केलं. या पक्षाचं काम आम्ही अजून किती काळ पुढे नेणार? तरुण पिढी आहे. हा पक्ष चिरंतन टिकला पाहिजे. हा मराठी माणसाचा पक्ष आहे, हा महाराष्ट्राचा आवाज आहे. त्याच्यामुळे आणि तो पक्षचं नेतृत्व ठाकरेच करणार, मिंदे नाही करणार. ठाकरे जिथे ठाकरे तिकडे शिवसेना आणि मराठी माणूस जाईल. व आदित्य ठाकरेंनी हे पुढलं नेतृत्व करून हे राज्य आणि हा पक्ष त्यांनी पुढे नेला पाहिजे. ह्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. आणि त्या तरुण नेत्यामध्ये तेवढी क्षमता आहे हे मला वारंवार दिसतं. आणि आम्ही त्यांच्या बरोबर काम करू, कारण शेवटी प्रत्येकाला एक वेगळी भूमिका घेऊन पुढे जावं लागतं. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला तेव्हाचे प्रश्न वेगळे, तेव्हाचा महाराष्ट्र वेगळा होता, तेव्हाचं राजकारण वेगळं होतं. आणि त्या वादळामध्ये बाळासाहेबांनी शिवसेना पुढे नेली. उद्धव ठाकरेंनी जेव्हा नेतृत्व घेतलं तेव्हा प्रश्न बदलले होते, राज्य बदललं होतं, राजकारण बदललं होतं, समाज बदलला. त्यांनी हा पक्ष पुढे न्यायचा प्रयत्न केला. आताही परत 2 तपानंतर महाराष्ट्र बदलला आहे, विषय बदललेले आहे. त्याच्यामुळे आदित्य ठाकरे हे ज्याला जैन जी म्हणतो, काय विलीन होण्यापेक्षा मूळ काँग्रेस पक्षात विलीन होणं कधीही चांगलं. तेव्हाचा विषय होता. म्हणजे पवार त्या पक्षात कसला विलीन होता? तो अमित शहाचा पक्ष आहे. आताही तो अमित शहाचाच पक्ष आहे. याच विलीनीकरणावर मुख्यमंत्री म्हणतात की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना है. हो आहे ना, ठीक आहे ना. अब्दुल्ला तर अब्दुल्ला, लोक आमचं ऐकतात ना. तुम्ही किती वेळा बोलणार आहे, तुमचं किती ऐकतात बघा ना लोक. मुख्यमंत्री आहेत म्हणून थोडं लोक माना डोलवत आहेत. आमच्या वागण्या आणि बोलण्यात आणि विचारामध्ये सातत्य आहे, लक्षात घ्या. आणि ज्याच्या विचारात सातत्य असतं त्याच ऐकलं जातं. जे हुशार आहेत ते बुडत्या बोटीत पाय ठेवणार नाही असं ते म्हणतात. बरं, जे काय देवेंद्र फडणवीस हे फक्त राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते महान विचारवंत वगैरे नाही, त्यांचं कोणी ऐकावं. काल फडणवीस असं म्हणाले की तुर्तास तरी अर्थखातं माझ्याकडे आहे, अर्थखातं राष्ट्रवादीला देण्यावरून बरीच नाराजी पाहायला मिळाली. हा त्यांच्या पक्षाचा आणि सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहे, कोणाला कोणतं खातं द्यावं आणि कोणतं खातं आपल्याकडे ठेवावं. या क्षणी इतकं सांगेन की अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं यातच शहाणपण आहे. हे आता माझं मत आहे, जो माझा अनुभव आहे त्यानुसार मी ते आताचं राजकारण पाहतोय. राष्ट्रवादीतल्या घडामोडी पाहता असं म्हणताय का तुम्ही? ओव्हरऑल राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात. त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण आहे, सगळ्यांचं शहाणपण. अल्निनो आणि दुष्काळाची परिस्थिती सगळी पाहता त्या विषयावरती फारस कोणी बोलताना दिसत नाही सरकारकडूनही. नाही असं आहे की सरकारकडे बोलायला एवढे विषय आहेत. राजकीय विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, मतं फोडायची आहेत, आमदारांना नगरसेवकांना पळवायचं आहे, त्यांना पैसे द्यायचे आहेत, त्यांना लपवायचं आहे, मग मतपेट्या ताब्यात घ्यायच्या आहेत, मग बंगालला जाऊन मतपेट्या जाळायच्या आहेत, ईव्हीएम जाळायच्या आहेत, 4000 किती काम आहे सरकार. त्याच्यामुळे हे सगळ्या अल्निनो, दुष्काळ, पाणी टंचाई एक तरी मंत्री मुख्यमंत्री गांभीर्यानं बोलताना दिसत आहेत का? अजिबात दिसत नाहीत तुम्हाला. कशा करता राज्य करताय? का राज्य करताय? महाराष्ट्रासारखं राज्य का बुडवताय? विरोधक येणार आहेत का या सगळ्या प्रश्नांवरती? आता इतके दिवस विरोधकही एकजुटीने या विषयावर बोलताना दिसले. बोलतील. विरोधकांना धक्क्यातून सारायला वेळ लागतो. सगळे आमच्यासारखी निगरगट्ट नसतात. कर्जमाफीची घोषणा झाली पण अजून काही अंमलबजावणी झाली नाही. लाडकी बहिणीला पण पैसे मिळतील. हे फक्त घोषणाबाज लोक आहेत. तिजोरीत पैसे नाहीये, कुठून आणणार? हा बोलिए क्या है? कई विधायक और जो सांसद है सब रिबेल होते हुए नजर आ रहे हैं. मंडे को स्पीकर से मिलने भी वाले नंबर 19 का बताया जा रहा है. ऐसे ही महाराष्ट्र में भी देखा गया था. देखो, सबसे पहली वेस्ट बंगाल की सबसे बड़ी बात अगर कोई होगी तो वेस्ट बंगाल में सरकारी इमारत में
4,000 ईवीएम, जिस ईवीएम का पश्चिम बंगाल के विधानसभा में इस्तेमाल हुआ था और जिनके ऊपर डाउट है ये ईवीएम में गड़बड़ है, वो ईवीएम जलकर खाक हो गए। 4,000 ईवीएम एक साथ कैसे जल सकते? मैं कहता हूं कि जले नहीं, ये जलाए गए। वो आग लगाई बीजेपी की सरकार ने। ये इस देश का आज का सबसे गंभीर मुद्दा है। 4,000 ईवीएम एक साथ जल गए, यानी एविडेंस खत्म कर दिया, नो एविडेंस, रफा दफा चुनाव हो गया, ईवीएम जला दी। मैं आज भी दावे के साथ कहता हूं जो रिजल्ट पश्चिम बंगाल में आया है वो किसी को मंजूर नहीं। ममता बनर्जी नहीं हार सकती, इस बुरी तरह से नहीं, ऐसी बुरी तरह से नहीं हार सकती। वो भवानीपुर में नहीं हार सकती। पश्चिम बंगाल में जरूर कांटे की टक्कर थी, लेकिन जो रिजल्ट हमने देखा है वो रिजल्ट क्या था और कैसे आया, वो हमें कल उसका ऊपर विश्वास हो गया कि जिस तरह से 4,000 ईवीएम जलाकर राख कर दिए, यानी पूरा एविडेंस खत्म कर दिया। ये इस देश की सबसे बड़ी गंभीर बात चल रही है। लोग सदमे में है ये देखकर। ईवीएम जलते हैं 4,000 अचानक एक महीने में, कैसे हो सकता है? कहाँ है चुनाव आयोग? कहाँ है सुप्रीम कोर्ट? आप कितने समय तक बैडमिंटन खेलते रहेंगे? आप हमारी आवाज सुनो जनता की। अब उसके बाद जो विधायक और सांसद पार्टी छोड़ने के राह पर नजर आ रहे हैं। देखो, जब तक इस देश में अमित शाह और मोदी जी का राज है तब तक ये चलता रहेगा। कोई भी चुनाव फेयर नहीं होगा। मीनाक्षी नटराजन के केस में क्या हो गया? मोदी जी ने अपने चुनाव के नॉमिनेशन फॉर्म में इतनी बातें छुपाई, घर की बातें छुपाई, डिग्री की बात छुपाई, फिर भी 10 बार उनका नॉमिनेशन स्वीकारा जाता है। स्मृति ईरानी का स्वीकारा जाता है और भी लोगों का स्वीकारा जाता है, लेकिन मीनाक्षी नटराजन का राज्यसभा का नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट होता है। कोई कारण नहीं, कोई वजह नहीं। और सुप्रीम कोर्ट सुनने को तैयार नहीं, चुनाव आयोग सुनने को तैयार नहीं। ये देश की क्या हालत बना रखी आप लोगों? अब एमपी तोड़ेंगे तृणमूल के, विधायक तोड़ेंगे तृणमूल के, फिर शिवसेना को तोड़ने की बात करेंगे, एनसीपी की तोड़ने की बात करेंगे। क्या आपको यही काम है क्या? दूसरा कोई काम बचाना ही देश में? देखेंगे कितने तोड़ते हैं। जब हमारे हाथ में सत्ता आएगी, मैं आपको बता रहा हूं, तो उनको सड़क पर तोड़ेंगे हम। जनता के मन में जो गुस्सा है ना, मैं देख रहा हूं। देखो आप, वो आगे दौड़ेंगे, जनता पीछे दौड़ते रहेंगे। महाराष्ट्र में भी महाराष्ट्र ऑपरेशन टाइगर की चर्चा है, तो अरे उद्धव चर्चा, ठाकरे मातोश्री में मीटिंग लेने वाले। हमारी तो मीटिंग हमेशा होती है, विधायकों की, कॉर्पोरेटर्स की, सांसदों की। पार्टी का काम है। कल देवेंद्र फडणवीस ने कहा कांग्रेस ग्रुप का जहाज है। देवेंद्र फडणवीस अपने आप को क्या समझते हैं? अब अपने पार्टी की चिंता करो। जब आपके हाथ में सत्ता नहीं रहेगी तो आपको डूबने के लिए पानी भी नहीं होगा। यहाँ लोग बिन पानी के तालाब में आपको डुबाएंगे, समझा? ये संजय राउत बोल रहा है। आपने कहा दूसरा मोदी हो नहीं सकता, क्या कारण है? आपने कहा कि अभी दूसरा मोदी हो नहीं इतना अघोरी व्यक्ति इस देश में कभी पैदा नहीं हुआ राजनीति में। इतना क्रूर कभी नहीं पैदा। सकता। विश्व बैंक इस देश में पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादुर शास्त्री, नरसिंह राव, राजीव गांधी, बाबा साहेब आम्बेडकर, बाला साहेब ठाकरे, ऐसे बड़े बड़े महान नेता इस देश में, इस मिट्टी में जन्मे हैं। लेकिन जब हम लोग मोदी का पूरा कैरेक्टर देखते हैं, मोदी जी का, तो डर लगता है ये कहां से पैदा हो गए। लेकिन जिस मिट्टी से औरंगजेब पैदा हुआ उसी मिट्टी से वो लोग आए हैं। गुजरात में औरंगजेब का आपको मालूम? औरंगजेब क्या, देखो, औरंगजेब इस देश में 4,732 दिन सत्ता पे बादशाह था। तो क्या करेगा? नेहरू से तुलना करेगा?
मोदी से तुलना करेंगे आप? पंडित नेहरू 16 साल से भी ज्यादा समय तक इस देश के प्रधानमंत्री रहे। पूरा विश्व उसके सामने झुकता था। मोदी असली विश्वगुरु थे। मोदी चॉकलेट नहीं खाते और चॉकलेट लेके विदेश में नहीं घूमते। चलो, थैंक यू, धन्यवाद।